Hello friends, today we shall discuss one practice paper on the topic of the fun they had. It is from 9th standards English textbook. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत इयत्ता 9वीचा जे इंग्लिश टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये 1.2 द फन दे हॅड हा लेसन आहे आणि त्या लेसनमध्ये एक इम्पॉर्टंट प्रॅक्टिस पेपर आपण 35 मार्क्सचा बनवलेला आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. हा पेपर तुमच्या युनिट टेस्टमध्ये येऊ शकतो त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत बघावा लागेल. लेट्स गो. सर्वात प्रथम आपण चर्चा करूया की 35 मार्क्सचे डिवायडेशन आपण कशा प्रकारे केलेलं आहे. 35 मार्क्समध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 आहे तो लँग्वेज स्टडीजच्या रिलेटेड आहे जो की ग्रामर आहे जे की तुमच्या 9th आणि 10th मध्ये हा क्वेश्चन डेफिनेटली विचारला जातो. हा 10 मार्क्ससाठी असणार आहे. त्याच्यामध्ये 1 2 3 5 असे 6 ॲक्टिव्हिटीज आहेत. 1 ॲक्टिव्हिटीज कंप्लीट वर्ड आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 2 आहे जो अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला सेंटेन्समध्ये जे वर्ड्स लिहायचे आहेत त्यानंतर पंक्च्युएट. ओके, देन राईट द स्मॉलर वर्ड्स फ्रॉम द गिवन वर्ड स्कूल यार्ड असे वर्ड दिले त्याच्यामधून तुम्हाला छोटे शब्द तयार करायचे आहेत ते आपण डिटेलमध्ये तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे. त्यानंतर राईट रिलेटेड वर्ड शोन इन द एक्झाम्पल, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन. या प्रकारे हे तुम्हाला लँग्वेज स्टडी असणार आहे 10 मार्क्ससाठी. देन क्वेश्चन नंबर 2 हा तुम्हाला एक पॅसेज दिला जाईल आणि पॅसेजवरती तुम्हाला 10 मार्क्सचे ॲक्टिव्हिटीज म्हणजे क्वेश्चन असेल. 5 क्वेश्चन असणार आहेत. इम्पॉर्टंट पॅसेज आहेत त्याच्यामध्ये A1 A2 A3 A4 A5 अशा प्रकारे क्वेश्चन असणार आहेत. ते क्वेश्चन कोणते आहेत आणि त्याचे आन्सर्स कशा प्रकारे पॅसेजमध्ये शोधून लिहायचे हे डिटेलमध्ये आपण यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो की आपण इम्पॉर्टंट पॅसेज याच लेसनमधून घेतलेला आहे तो देखील 10 मार्क्ससाठी आहे. अशा प्रकारे ते आपल्याला 30 मार्क्स कंप्लीट होतात आणि त्याची देखील 5 क्वेश्चन असतात. A1 A2 A3 A4 A5 असा हा 30 मार्क्स इथे आपले कंप्लीट होतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर जो 4 आहे तो तुमच्या रायटिंग स्किलच्या रिलेटेड. रायटिंग स्किलमधून आपण डायलॉग रायटिंग घेतलेला आहे जो की इम्पॉर्टंट आहे. डायलॉग रायटिंग तुम्हाला एक रायटिंग स्किलवरती क्वेश्चन 5 मार्क्ससाठी हा आहे. असे आपले 35 मार्क्स कंप्लीट होतात. डायलॉग रायटिंगमध्ये पण 3 प्रकारचे डायलॉग रायटिंग तुम्हाला ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करण्यासाठी तर सुरुवातीला असतो जे तुम्हाला सेंटेन्स दिलेले आहेत ते प्रॉपर ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर कंप्लीटेड डायलॉग आणि एका टॉपिकवरती 3rd नंबर जो असतो एका टॉपिकवरती तुम्हाला डायलॉग क्रिएट करायचा असतो. अशा प्रकारे हा 35 मार्क्सचा प्रॅक्टिस टेस्ट पेपर आहे. आता त्याची आपण आता इथे बघणार आहोत की क्वेश्चन काय आहेत आणि आन्सर्स कशा प्रकारे लिहायचे आहेत ते आपण इथे डिस्कस करूया. यामध्ये आपण बघू शकतो आपण एक आन्सर शीट बनवलेली आहे. तुम्हाला जर या टेस्ट पेपरची या टेस्ट पेपरची PDF फॉर्ममध्ये तुम्हाला जर हवे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल. ती तुम्ही PDF फॉर्ममधील तुमचे क्वेश्चन पेपर ॲज वेल एज त्याची आन्सर शीट पण तुम्हाला मिळेल. आता आपण आन्सर शीट बघूया डायरेक्ट. जे मी आता सांगितल्याप्रमाणे लँग्वेज स्टडीमध्ये कंप्लीट द वर्ड ज्याप्रमाणे ABOUT अबाउट ज्याप्रमाणे आपण इथे बघू शकतो इथे यूचा यूज करून आपण काय केलेलं आहे वर्ड कंप्लीट केला. अबाउट आहे. त्यानंतर यूचा यूज करून पण फनी आहे, नाईट आहे, क्विक आहे अशा प्रकारे वर्ड आपण इथे कंप्लीट केलेले आहेत. त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी जे आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCD क्रमाने शब्द लिहायचे आहेत. 2 ग्रुपमध्ये तुम्हाला शब्द दिले आहेत. प्रोग्रेस, टीचर, होमवर्क, आन्सर. आता हे शब्द आहेत तर फर्स्ट लेटर आपण बघू शकतो P आहे, T आहे, H आहे आणि A आहे. मग ABCD जेव्हा बोलतो आपण A नंतर B नंतर C मग Aचा वर्ड आहे मग Aचा वर्ड आपण अगोदर आन्सर. A नंतर येतो H पासून होमवर्क जो आपण नेक्स्ट सेकंड वर्ड घेतलेला आहे. त्यानंतर H नंतर P येतो, P पासून प्रोग्रेस आणि P नंतर T येतो टीचर. या प्रकारे याला बोलतात अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आन्सर लिहिणे. सेकंड ग्रुपमध्ये जर बघितलं आपण फर्स्ट लेटर प्रत्येक वर्डचं सेम आहे तर सेकंड लेटर आपण बघू शकतो इथे U आहे, H आहे, C आहे आणि H आहे. तर त्यामध्ये C पासून SC पासून स्क्रीम, त्यानंतर SHA आणि SHU आहे, SHO आहे पण SHA पासून शेकन, SHO शाउटिंग, SU सुपिरियर. या प्रकारे आपण इथे अल्फाबेटिकल ऑर्डरची ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट करू शकतो. त्यानंतर जी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे पंक्च्युएट दी सेंटेन्स. तुम्हाला 4 सेंटेन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये विराम चिन्हांचा यूज करायचा आहे. कॅपिटल लेटर वगैरे ऑलरेडी याच्यामध्ये कॅपिटल लेटर दिलेलं आहे तरी फक्त आपण क्वेश्चन मार्क आहे की फुल स्टॉप आहे जे ज्याला आपण बोलतो ना पंक्च्युएशन म्हणजे विराम चिन्ह कोणतं यूज करायचं ते बघूया. वेअर डिड यू फाइंड इट हे जर वाक्य बघितलं तर शेवटी क्वेश्चन मार्क येतो. क्वेश्चन टाईप सेंटेन्समध्ये आपण क्वेश्चन मार्क इथे द्यायचा आहे तर आपण दिलेला आहे. हे आन्सर ऑलरेडी कॅपिटल लेटर दिलेलंच आहे. व्हॉट्स इट अबाउट, व्हॉट्स इथे ॲपोस्टॉपी नाही आहे तो इथे व्हॉट्स आणि क्वेश्चन मार्क हा पण क्वेश्चन टाईप सेंटेन्स आहे. दे हॅड अ टीचर. आता हे सिंपल सेंटेन्स म्हणजे एंड ऑफ द सेंटेन्सला आपण फुल स्टॉप देऊ शकतो. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. आता हे सुद्धा सेंटेन्स क्वेश्चन टाईपचं आहे म्हणून इथे एंड ऑफ द सेंटेन्सला आपण इथे क्वेश्चन मार्क. सो या प्रकारे
पंक्च्युएशनची ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकतो. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी राईट 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युजिंग लेटर्स इन द स्कूल ॲड. आता तुम्हाला शब्द दिला आहे स्कूल ॲड, त्याच्यामधलेच लेटर्स म्हणजे अक्षर घेऊन नवीन शब्द बनवायचे कमीत कमी 4. पण कंडिशन काय आहे, मिनिमम 3. जो शब्द बनवतो कमीत कमी 3 अक्षरे असावे, 3 पेक्षा कमी 2 अक्षरे किंवा 1 अक्षरे नको. 3 पेक्षा आणि 3 किंवा 3 पेक्षा जास्त चालेल. ते आपण स्कूल यार्डपासून स्कूल एक शब्द घेतला, स्कूल आहे. त्यानंतर यार्ड करू शकतो, हार्ड म्हणू शकतो, रोड म्हणू शकतो. ठीक आहे, या प्रकारे 4 वर्ड्स आपण इथे क्रिएट केलेले आहेत. त्यानंतर राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड्स लिहा. सेंटरला स्कूल आहे, स्कूल गुड्स म्हणजे स्कूलला डिस्क्राईब करणारे वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे ते स्कूल हा नाऊन आहे आणि ते ॲडजेक्टिव्ह या प्रकारे येईल. म्हणजे हे ग्रामरच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटी. मग स्कूल गुड्स, बिग, ब्युटिफुल, नाईस, स्मॉल, या प्रकारे आपण ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकतो. डायग्राम देखील तुम्हाला काढायची असते. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी 6 कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन. म्हणजे तुम्हाला शब्द दिला आहे त्याच्या शेवटचे अक्षर नाव लेटरने नाऊनच बनवायचं असतं. एनपासून निडल आहे किंवा नोज आपण या प्रकारे बनवू शकतो. ईपासून एलिफंट आहे, टीपासून टेबल, त्यानंतर ईपासून एग, या प्रकारे आपण बनवू शकतो. क्वेश्चन नंबर 1B. आता तुम्हाला बघितलं ते 6 ॲक्टिव्हिटी, 6 पैकी कोणत्याही 4 ॲक्टिव्हिटी जर बरोबर आल्या तर तुम्हाला इथे 8 मार्क्स भेटतो. क्वेश्चन नंबर 1B मध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी आहे. त्यामध्ये 1A बघा, मेक युअर ओन मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग टू बी एबल टू. टू बी एबल टूचा यूज करून तुम्ही त्या वाक्यामध्ये यूज करायचे स्वतःच्या. आय वॉन्ट टू बी एबल टू स्विम वेल किंवा टू बी म्हणजे ॲम इज ऑर वॉज वेल. तुम्ही हे वाक्य या प्रकारे लिहू शकता. आय ॲम एबल टू स्विम वेल तरी वाक्य बरोबर येईल, किंवा आय वॉज एबल टू स्विम वेल. टू बी म्हणजे ॲम इज ऑर वॉज वेल. ठीक आहे. त्याला ऑर आहे, ॲड अ क्लॉज. द पोलीस कॅप्चर्ड द थीफ. आता इथे इथपर्यंत वाक्य, रिमेनिंग सेंटेन्स तुम्हाला एक्सपांड करायचं आहे क्लॉजचा यूज करून. आता क्लॉज काय आहे याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवले, ती तुम्ही बघू शकता. तर शेवटचा अक्षर थीफ हा नाऊन आहे, व्यक्ती आहे, मग तिथे आपण हूने आपण कनेक्ट करू शकतो. हू म्हणजे तो. द पोलीस कॅप्चर्ड द थीफ हू एस्केप्ड फ्रॉम द जेल किंवा हू वॉज रनिंग लाईक दिस आपण लिहू शकतो. ॲड ए प्रिफिक्स और सफिक्स किंवा प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या अगोदर काही लेटर जोडून नवीन शब्द बनवायचे किंवा प्रिफिक्स सफिक्स म्हणजे शब्दाच्या पुढे. सो मिरॅकलचं मिरॅक्युलस तयार केलेलं आहे, हॅझार्डचं हॅझार्डस, या प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. तुम्हाला प्रिफिक्स सफिक्स नको असेल तर त्याच शब्दांचे स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करायचं असतो. मिरॅकलचं स्वतःच्या सेंटेन्समध्ये आपण यूज केलं आहे. इट वॉज अ मिरॅकल दॅट ही सर्वाइव्ड. इट वॉज अ मिरॅकल दॅट ही वॉज टॉकिंग फ्लुएंटली. मिरॅकल म्हणजे एक चमत्कार या अर्थाने. हॅझार्ड म्हणजे एक धोकादायक. स्मोकिंग इज अ हेल्थ हॅझार्ड. ओके, अशा प्रकारे. तर ही क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट होतो 10 मार्क्ससाठी. क्वेश्चन नंबर 2 जे की तुमच्या पॅसेजच्या रिलेटेड आहे. वन पॅसेज इज गिवन हिअर. मार्जी इवन रोट अबाउट इट दॅट. हा पॅसेज मी तुम्हाला डिस्क्राईब करत नाही. हा जो द फन दे हॅड याच्यावरती एक डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन मराठी आणि मराठी इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करणारी व्हिडिओ बनवलेली, ती तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. इथे आपण डायरेक्ट क्वेश्चन आणि आन्सर बघूया. क्वेश्चनमध्ये कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. आता इथे तुम्हाला डायरेक्ट आन्सर दिसते, पण इथे डॉट डॉट असणार आहे. द इन्सिडंट इन द स्टोरी. जे स्टोरीमध्ये जी घटना दाखवली हॅज टेकन प्लेस ऑन. ती घटना घडलेली आहे त्यावेळी. कोणत्या वेळी घडलेली ऑन केव्हा, तर इथे ती घटनेची काळ किंवा वेळ किंवा ती तारीख आपल्याला लिहायची तिथे दिलेली आहे. द 17 मे 2157. तर या प्रकारे आपण लिहू शकतो. आन्सर लिहिताना दिलेले वाक्य देखील लिहायचं आहे आणि जो वर्ड आपल्याला द्यायचा आहे किंवा जे वर्ड्स आहेत ते इथे फिलअप करून ते सेंटेन्स कंप्लीट करायचं. त्याच्याखाली तुम्ही अंडरलाईन करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, द टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन्स बुक्स ऑन इट. तुम्हाला फिल इन द ब्लँकची जी ॲक्टिव्हिटी असेल त्याचे आन्सर्स तुम्हाला पॅसेजमध्ये डेफिनेट भेटतील. तुम्ही पॅसेज रीड करायचा आणि डायरेक्ट आन्सर फाइंड आउट करायचा. ठीक आहे. Margie's great grandfather told that in old times all stories were printed on paper. Next, according to Margie, a real book means printed on paper. So in this way 2 marks you can easily get. सहजपणे इथे तुम्हाला 2 मार्क्स भेटतील. A3 ॲक्टिव्हिटी जी तुमच्या ह्याच्यामधली A2 ॲक्टिव्हिटी दिलेली नाही आहे. ठीक आहे, चुकून राहिलेले. A3 ॲक्टिव्हिटी आपण याच्यामध्ये बघूया. मॅच द कॉलम्स. रिअल म्हणजे जेन्युइन अँड नॉट फॉल्स. Crinkly, having a lot of folds. Same, exactly the one. Awfully, funny, very amusing, या प्रकारे. आता याचा क्वेश्चन जे क्वेश्चन पेपरमध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे.
A4 ॲक्टिव्हिटी तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड अंडरलाईन द वर्ब्स अँड चूज द टेन्स. म्हणजे तुम्हाला सेंटेन्स दिलेलं आहे त्याच्यामध्ये वर्ब कोणता आहे, क्रियापद कोणतं आहे, त्याला अंडरलाईन करा आणि ते क्रियापद कोणत्या टेन्समध्ये त्या टेन्सचं नाव लिहायचं. ज्याप्रमाणे मार्जी इवन रोट अबाउट इट, त्याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे, मार्जी हे सब्जेक्ट आहे, रोट हा वर्ब आहे. मग रोट हा काय आहे, राईटचा पास्ट टेन्स रोट होतो. इथे ब्रॅकेटमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये की पास्ट टेन्समध्ये येतो क्रियापद, तर राईटचा पास्ट टेन्स रोट झाला, तो रोट हे काय आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. देन टुडे टॉमी फाउंड अ न्यू बुक, कोणता आहे, वर्ब फाउंड हे आहे आणि ते देखील पास्ट टेन्समध्ये आहे. आता हे सगळे ग्रामरसुद्धा तुमच्या त्याच लेसनमध्ये आलेल्या ग्रामरमधूनच घेतलेले आहे. ठीक आहे. पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे. अबाउट व्हॉट डिड टॉमी सेज, व्हॉट अ वेस्ट. व्हॉट अ वेस्ट हे जे टॉमी ते वाक्य बोलतो हे कशाबद्दल त्याने म्हणलं, हे किती वेस्टेज आहे या अर्थाने, म्हणजे व्यर्थ घालवण्यासारखं, हे कशाबद्दल त्याने बोललेलं आहे. आणि वाय डू यू थिंक डिड ही से, त्याने असं का म्हटलं असावं. तर आन्सर आहे टॉमी सेड व्हॉट अ वेस्ट अबाउट द ओल्ड पेपर बुक्स. हे ओल्ड पेपर बुक्समध्ये जेव्हा त्यांना जे बुक भेटलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे. बिकॉज कारण काय, यू कुड ओनली यूज देम वन्स, कारण ते बुक ओल्ड जी प्रिंटेड बुक आहे त्यामुळे एकदाच यूज करू शकतो. अँड देन थ्रो देम अवे, नंतर फेकून दिलं जाऊ शकतं, म्हणजे वेस्टेज आहे. सो दॅट इज वाय ही कॉल्ड व्हॉट अ वेस्ट लाईक दिस. सो अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 इथे कंप्लीट होतो. सीन पॅसेज. क्वेश्चन नंबर 3 देखील पॅसेजच्या रिलेटेडच आहे. ठीक आहे. त्याच्यामधून ही वॉज राऊंड अ लिटल मॅन विथ इथे काउंटी इन्स्पेक्टरबद्दल हा पॅसेज आहे. आता याच्यावरती क्वेश्चन बघूया. याचे देखील क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स आहे, तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे फिल इन द ब्लँकसाठी. Read the sentence and fill the blanks with the correct letters. Dash dash was a round little man with a red face. याच्यामध्ये जो कॅरेक्टर दाखवला तो राऊंड आहे, एक बुटका आहे आणि त्याचा रेड फेस आहे. मग तो टीचरबद्दल आहे, मेकॅनिकल टीचरमध्ये आलेला आहे की द काउंटी इन्स्पेक्टर. मग दोन्हीपैकी एक लिहायचं. तर कशाबद्दल त्याचं वर्णन आहे, दॅट वॉज ही द काउंटी इन्स्पेक्टर. मग काउंटी इन्स्पेक्टर आपण फिलअप करणार आणि ते वाक्य पूर्ण करू शकतो. सेकंड जे आहे, मार्जी हेटेड मोस्ट वॉज डॅश डॅश वेअर ही हॅड टू पुट अप होमवर्क. मार्जी त्या मेकॅनिकल टीचरचा कोणता भाग त्याला हेट करते, तर इथे दिले द टीचर ऑर द स्लॉट. तर कशाला हेट करते, तिरस्कार करते, तो जो स्लॉट आहे जिथे तिला होमवर्क सबमिट करायचा असतो, द स्लॉट. द आन्सर इज द स्लॉट. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकता. थर्डमध्ये द लार्ज अँड ब्लॅक अँड अगली इज द डिस्क्रिप्शन ऑफ. मोठा आहे, ब्लॅक कलरचा आहे आणि दिसायला खूप कुरूप आहे, अगली आहे, हे कोणाचं डिस्क्रिप्शन केलेलं आहे. जो तर टीचरचं आहे, मेकॅनिकल टीचर की द इन्स्पेक्टरचं आहे. इन्स्पेक्टरचं नाही आहे तर ते कोणाबद्दल काय, द मेकॅनिकल टीचर किंवा द टीचरबद्दल आहे. सो इट इज अबाउट द टीचर. अँड फोर्थ वन, द मार्जी हॅड होप द इन्स्पेक्टर वुडंट नो हाऊ टू टेक द टीचर अपार्ट और पुट द टीचर टुगेदर. टेक द टीचर अपार्ट म्हणजे ते पूर्ण खोलणे आणि पुट द टीचर टुगेदर म्हणजे एकत्र जॉईन करणे. तर कशाबद्दल तिला वाटत होतं की त्याने एकत्र त्याला जोडता येऊ नये, म्हणजे सेक्शन जो ऑप्शन बी इज द करेक्ट वन. सो यू कॅन राईट ऑप्शन बी, पुट द टीचर टुगेदर. सो इन दिस वे इट इज अ क्वेश्चन नंबर A2. A1 complete fill in the blanks. A2 complex factual question. What was the fault with the mechanical teacher? ते मेकॅनिकल टीचर जो होता त्याचा काय फॉल्ट होता किंवा काय प्रॉब्लेम होता आणि हाऊ वॉज द फॉल्ट रिपेअर. मग त्या काउंटी इन्स्पेक्टरने त्याचा फॉल्ट किंवा तो जो प्रॉब्लेम आहे कशा प्रकारे सॉल्व्ह केला. तर आन्सर या प्रकारे तुम्ही लिहू शकता. द फॉल्ट वॉज दॅट द जॉग्राफी सेक्टर वॉज टू क्विक. जास्त वेग त्याचा वाढलेला होता. द इन्स्पेक्टर रिपेअर्ड इट बाय स्लोईंग इट डाऊन टू ॲन ॲव्हरेज 10 years लेवल. आता हे सेंटेन्स देखील तुमच्या या पॅरेग्राफमध्ये आहे. आय थिंक द जॉग्राफी टीचर. आय थिंकच्या ठिकाणी इथे आय थिंक पर्सनल रिस्पॉन्स तुम्ही आय थिंक लिहू शकतो. या प्रकारे हे सेंटेन्स इथपर्यंत हे ॲज इट इज लिहिलं तर तुमचं ते 2 marks ते सहजपणे मिळू शकतो. ठीक आहे. A3 ॲक्टिव्हिटी तुमच्या वर्डच्या रिलेटेड असेल. 10 words रिलेटेड टू द फॅमिली. तुमच्या या लेसनमध्ये फॅमिलीच्या रिलेटेड 10 शब्द किंवा 4 words ॲक्च्युअली असतात. 4 words तुम्ही लिहा, पण मॅक्झिमम लिहितो तुम्ही. फॅमिलीमध्ये काय, पॅरेंट्स आहे, डॉटर आहे, सन आहे, सिस्टर आहे, ब्रदर आहे. या प्रकारे तुम्ही वर्ड फादर, मदर, ब्रदर, सिस्टर, ग्रँडफादर, ग्रँडमदर, अंकल, फॅमिलीमध्ये जे मेंबर्स आहेत त्यांची तुम्ही ते नावं लिहू शकता. ठीक आहे. A4 ॲक्टिव्हिटी जे तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड आहे. आय हॅव स्लोड. एक्सपांड द कॉन्ट्रॅक्शन म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये जो शब्द दिला आहे तर लॉंग फॉर्ममध्ये तयार करा आणि ते सेंटेन्स आहे तसं लिहा. सो आय हॅव, तिथे काय, आय हॅव स्लोड इट ऑफ, बाकी ॲज इट इज. याच्यामध्ये सेकंडमध्ये ही वुडंटचं आपण काय करायचं, वुड नॉट. ठीक आहे. दॅट वॉजंट सो बॅड, वॉजंट, वॉज नॉट, इट इज. सो या प्रकारे कॉन्ट्रॅक्ट फॉर्मचं आपण फुल फॉर्ममध्ये करून ते सेंटेन्स अगेन वी हॅव टू राईट.
देन पर्सनल रिस्पॉन्स, डू यू लाईक टू टेक टेस्ट, तुम्हाला टेस्ट द्यायला आवडेल का, म्हणजे परीक्षा द्यायला आवडते का. गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. सो इथे आपण पॉझिटिव्हली पण लिहू शकतो, निगेटिव्हली लिहू शकतो. सो तुम्ही म्हणू शकता आय डोंट लाईक टू टेक द टेस्ट बिकॉज इट इज सो बोरिंग, आय एम अफ्रेड ऑफ टू टेक गिवन द टेस्ट, या प्रकारे. आणि पॉझिटिव्हली म्हटलं तर तुम्ही या प्रकारे लिहू शकता, पण शक्यतो पॉझिटिव्ह लिहिण्याचा प्रयत्न करा. येस आय लाईक टू टेक टेस्ट बिकॉज दे हेल्प मी नो हाऊ मच आय लर्न. Tests show me which topics I understand well and which one I need to study more. They also motivate me to pay attention in class and revise my lessons regularly. By taking tests, I can track my progress and improve my knowledge and skills over time. So in this way, you can write positively. So last question writing skill च्या relate तो म्हणजे dialogue writing. त्याच्यामध्ये 1 अरेंज द जंबल सेंटेन्स, 4 सेंटेन्स दिलेले आहेत ते प्रॉपर ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत. किती काही करायचं नाही, फक्त तुम्हाला ते दिलेल्या सेंटेन्सचा मिनिंग समजला तर ऑर्डरमध्ये लिहू शकता. सेंटेन्स प्रॉपरली अगोदर केअरफुली रीड करा. फर्स्ट आहे येस आय लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन आय वॉज अ चाइल्ड. हो, जेव्हा मी लहान असताना मला बेड टाईम स्टोरीज ऐकायला आवडायच्या. सेकंड सेंटेन्स, डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वेअर चाइल्ड. हा, तू लहान असताना तुला बेड टाईम स्टोरीज ऐकायला आवडत होत्या का. आता इथे बघा, एक प्रश्न आणि उत्तर. नेहमी प्रश्न अगोदर विचारला जातो की उत्तर अगोदर दिलं जातं, तर कॉमन सेन्स आहे की अगोदर क्वेश्चन विचारला जातो आणि क्वेश्चन नंतर आन्सर दिलं जातं. त्या प्रकारे क्वेश्चन पहिला येईल. बिकॉज दोज वेअर व्हेरी इंटरेस्टिंग, कारण त्या स्टोरीज खूप इंटरेस्टिंग होत्या. वाय डिड यू लाईक देम, तुला त्या आवडत होत्या. तर खूप तुम्ही कोणीही सांगू शकाल. पहिला क्वेश्चन कोणता विचार असेल, डिड यू लाईक, तो 1 नंबर टाकून किंवा ते जो दिलेला नंबर तो दिलेला आहे ॲज इट इज लिहू शकता. डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वर चाइल्ड. येस, हा क्वेश्चन पहिला. मग त्याचा आन्सर येस आय लाईक टू हिअर. सेकंड, वाय डिड यू लाईक देम, बिकॉज दोज वेअर व्हेरी इंटरेस्टिंग. सो इथे तुम्हाला काही त्याच्यामध्ये चेंजेस करायचं नाही. यू हॅव टू जस्ट राईट इट इन ऑर्डर, एका प्रॉपर क्रमाने तो लिहायचे आहे ते सेंटेन्स. ठीक आहे, हा 1 मार्कसाठी असेल. कंप्लीट डायलॉग हा पण 1 मार्कसाठी असतो. आन्सर फक्त लिहायचे ते. इफ यू डू नॉट स्टडी वेल, जर तू चांगल्या प्रकारे अभ्यास केला नाहीस, व्हॉट विल हॅपन. आता हे देखील वाक्य तुमच्या त्याच लेसनमधून आहे, त्यामुळे हा टेक्स्ट पेपर अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर कंप्लीट सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचं, येस किंवा नोमध्ये नाही आहे. इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन, तू जर चांगला अभ्यास केला नाही तर काय होईल. यू कॅन राईट इफ आय डू नॉट स्टडी वेल आय विल गेट लेस मार्क्स, आय विल फेल इन द एक्झाम, लाईक दिस तुम्ही लिहू शकता. इफ यू वेक अप लेट ऑन स्कूल डे व्हॉट विल हॅपन, जर शाळेला जायला तुला उशीर झाला तर काय होईल. मग तुम्ही आन्सर केलं, इफ आय वेक अप लेट आय विल बी लेट फॉर द स्कूल. ओके, आय विल मिस द स्कूल, या प्रकारे लिहू शकता. आपण बघूया आन्सर बघूया. हां, फर्स्ट क्वेश्चन काय, इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन. सो यू करेक्ट, आय विल फेल इन द एक्झाम. इफ यू वेक अप लेट ऑन स्कूल डे व्हॉट विल हॅपन, आय विल मिस द स्कूल बस, आय विल लेट फॉर द स्कूल, लाईक दिस. आता जो थर्ड जी ॲक्टिव्हिटी असते त्याच्यामध्ये डायलॉगमध्ये तुम्हाला स्वतः डायलॉग क्रिएट करायचे. मिनिमम 3 एक्सचेंजेस, म्हणजे 3 क्वेश्चन आणि 3 आन्सर त्याच्यामध्ये असावे. जो टॉपिक दिलेला असेल तर टॉपिक तुम्ही हेडलाईन्स म्हणून टायटल म्हणून लिहायचा, इथे दिलेला आहे. राईट मिनिमम 6 मिनिंगफुल एक्सचेंजेस. 3 एक्सचेंज म्हणजे 6 होतं, 3 पाहिजे ते. द इम्पॉर्टन्स ऑफ रिडिंग, टायटल तुम्ही इम्पॉर्टन्स ऑफ रिडिंग द्यायचं आणि सुरुवात या प्रकारे लिहायचं. ए सेड, ए किंवा एक तुमचे तिथे कॅरेक्टर तुम्ही देऊ शकता, नेम देऊ शकता. डू यू लाईक टू रिडिंग बुक्स, आता इम्पॉर्टन्स ऑफ रिडिंग आहे, रिडिंगच्या रिलेटेड तुम्ही तयार करायचं. तुला पुस्तक वाचायला आवडतात का. बी सेड, येस आय लव्ह रिडिंग किंवा येस आय लाईक टू रीड बुक्स, या प्रकारे लिहू शकता. वाय डू यू थिंक रिडिंग इज इम्पॉर्टंट. बी सेड, इट इज इम्प्रूव्ह अवर नॉलेज अँड लँग्वेज स्किल्स. सिम्पल सेंटेन्स बनवलेत. ए सेड, that's true, it also makes us think creatively. B, yes, and it helps us relax and reduce stress. सो सिम्पल वेळेने तुम्हाला इथे देखील आउट ऑफ मार्क्स म्हणजे 3, इथे 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन असतो. 3 आउट ऑफ 3 मार्क्स यू विल गेट इट. सो अशा प्रकारे पण हा ॲन्सर शीट इथे आपण तयार केलेली आहे. याची देखील PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन चेकआउट करा. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड द लेसन. तुम्हाला हा प्रॉपरली हा व्हिडिओ समजला असेल तर तुम्हाला कमेंट्स करायला विसरू नका. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.